इधर का शादी में पूरा फोल्डर में रिकॉर्ड होता है इधर चला ट्रिग्नोमेट्री टू आपण बघत आहोत. ओके, आपण काय काय करीत आतापर्यंत म्हणजे तुम्ही गुड मॉर्निंग ऑल. ट्रिग्नोमेट्री 2. ओके, या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलं आतापर्यंत.
सम अँड डिफरन्स ऑफ अन अँगल, मल्टिपल्स ऑफ अन अँगल. ओके. आणि नंतर काय बघितलं आपण आलाइड अँगल. आलाइड अँगलचा कॉन्सेप्ट बघितला. ओके. आलाइड अँगल बघण्यासाठी आपण काय केलं होतं, y ऍक्सिस आणि x ऍक्सिस प्रेझेंट केली होती. कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणते कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात, कोणते कोणते निगेटिव्ह असतात. π/2 3π/2 जर आला समजा तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होतात. ओके. नेक्स्ट जर समजा π 2π 3π 4π असं आले तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाहीत. राईट. त्यामुळे सगळं बघितले आलाइड अँगल मध्ये. राईट. याच्यावरती काय प्रिवियस लेक्चर मध्ये काही एक्झाम्पल्स बघितले होते आपण आलाइड अँगल वरती. ओके. नेक्स्ट चालू करू आपण आता आलाइड अँगल वरतीच एक्झाम्पल. फर्स्ट आहे बघा, पेज नंबर 42, second question. Sin square π/4 minus x plus sin square of π/4 plus x is equal to 1. ओके. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. LHS साइड इज इक्वल टू RHS साइड. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके. काय क्वेश्चन, sin square of π/4 minus x plus sin square of π/4 plus x is equal to 1. Right. LHS side is equal to sin square π/4 minus x plus sin square π/4 plus x is equal to LHS side. Right. Show that. Right. Question time. So that LHS side is equal to RHS side. हे show करायचे. ओके. हां. sin square π/4 minus x plus sin square π/4 minus x. मी काय करतो आता पुट π/4 minus x is equal to y. Put π/4 minus x is equal to y. So π/x is equal to काय आहे, π/4 minus y is equal to x येऊन जाईल आपल्याला. राईट. त्या इक्वेशन मध्ये हे जर आपण पुट केलं फॉर एक्झाम्पल sin स्क्वेअर जर आपण समजा काय केलं x करा तर ते येऊन जाईल π/4 minus x plus sin स्क्वेअर x सगळं ठेवून द्यायचं. π/4 plus x इक्वल काय आहे, प्लस झाला की मायनस झाला तर π/4 minus y येऊन जाईल. राईट. एवढं तुम्हाला भेटून जाईल. राईट. नाहीतर तुम्ही काय करू शकता, याच्यावरून x इक्वल टू दिस तुम्ही असं पण करू शकता. π/4 minus x is equal to y and x is equal to what? Yes. x is equal to π/4 minus y केला तुम्ही. ठीक है. नेक्स्ट sin स्क्वायर π/4 minus x एज इट इज प्लस sin स्क्वायर π/4 प्लस π/4 काय होतो 2π/4 मीन्स π/2 minus y होऊन जाईल. राईट. इज इक्वल टू एज इट इज. तर मला सांगा तुम्ही आता sin स्क्वायर π/4 minus x प्लस π/2 minus y काय होईल कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह y. राइट डाउन उत्तर लिहून घ्या बरं. सांगतो
हे बघा एक वेळ सांगतो तुम्हाला sin square pi by 4 minus x plus sin square pi by 4 plus x equal to 1 into काय राइट हे जे साइड घेतली मी is put pi by 4 minus x pi by 4 minus x equal to काय केलं put मी y केलं ओके तर x is equal to काय भेटला आपल्याला pi by 4 minus y pi by 4 minus y तर pi by 4 minus x ला आपण y पुट केलं तर y पण देऊ शकतो तुम्ही इसका रेक्टेंगल मध्ये डायरेक्ट यहाँ से घेऊ शकता sin square y is equal to sin square y is equal to sin square y sin square y ओके हे तुम्हाला भेटलेलं आहे आणि इथं pi by 2 मुळे काय झालं sin चं cos होतं प्लस sin square pi by 2 minus y प्लस sin square pi by 2 minus y कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हा pi by 2 उत्तर असतो उत्तर असतो मायनस थीटा मध्ये कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये pi by 2 ला साइन चे होणार आहे cos square आणि पॉझिटिव्ह असतो साइन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये y ही sin square थीटा प्लस cos square थीटा इथे काय आहे hence proof एकदा सांगतो तुम्हाला बघा एक इक्वेशन दिलं होतं आपल्याला इलेक्ट्रिक साइड काय याच्यातली इज मी पुट करतो इथं pi by 4 minus x is equal to y याच्यावरून x ची व्हॅल्यू कशी येणार आहे x ला तिकडे पाठवलं मी pi by 4 minus y is equal to x pi by 4 minus y ची जागा काय ठेवलं मी y ठेवला एवढ्या जागा काय ठेवलं y ठेवला तर sin square y झाला नेक्स्ट x is equal to this so x ची किंमत आहे त्यांनी काय ठेवला pi by 4 minus y हे ठेवून दिले means pi by 4 plus pi by 4 काय झाला pi by 2 झाला pi by 2 झाला तुम्हाला माहिती आहे pi by 2 कुठून कुठे असतो कुठे स्टार्ट होतो ते इथपर्यंत pi by 2 येईल आणि त्याच्यातून मायनस देणार म्हणजे y3 क्वांटिटी त्यातून मायनस होती म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये देणार आहे ओके आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह आला अँगल by using allied angle sin theta फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो ओके pi by 2 मुळे sin चा cos झाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये sin हा पॉझिटिव्ह असतो म्हणून पॉझिटिव्ह साइन आले आणि हा थीटा दिसत आहे राइट तुम्हाला आयडेंटिटी माहिती आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल काय असतो sin स्क्वेअर y प्लस cos स्क्वेअर y इक्वल टू 1 मींस हेन्स प्रूफ अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे ओके yes by using allied angle allied angle use करा allied angle तर नेक्स्ट क्वेश्चन आहे जो क्वेश्चन होता पेज नंबर 42 पण पेज नंबर 42 वरती भेटतो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे आता exercise 3.2 पेज नंबर 42 cos 5 plus x into cos minus x denominator
sin pi minus x into cos pi by 2 plus x is equal to cot square x is equal to cot square x. बघा तुम्हाला शो दॅट करायचे LHS साइड इज इक्वल टू RHS साइड राइट. LHS साइड काय तुमची इज इक्वल टू cos pi plus x into cos minus x denominator by तुमचं sin pi minus x into cos pi by 2 plus x. ओके अँगल मध्ये पाय आणि पाय बाय 2 आले आहे. म्हणजे आरेड अँगलचा वापर करायचा आपल्याला. ओके बघा cos pi plus x तुला कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो cos पॉझिटिव्ह cos pi plus x pi कडून कुठे असतो बघा इथून तर स्टार्ट होतो इथपर्यंत राईट प्लस थीटा म्हणजे ह्या क्वाड्रंटमध्ये जाणार आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये राईट cos कुठे जाणार आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये जाणार आहे आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असते फक्त tan आणि cot दोघंच पॉझिटिव्ह असतात बाकी सगळे डिनोमिनेटर लक्ष निगेटिव्ह असतात राईट. इथं असं होईल नंतर इथं काय बघा pi by 2 plus थीटा मीन्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार आहे pi by 2 कुठे जातो इथून काही पर्यंत जातो राईट प्लस थीटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये जाणार हा पार्ट. ज्यावेळेस हा सेकंड क्वाड्रंटमध्ये गेला cos कसा असतो इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये आले ते निगेटिव्ह असतो कारण इथं कोण पॉझिटिव्ह असते sin आणि cos x दोघं तिथं पॉझिटिव्ह असतात बरोबर. नेक्स्ट pi minus x कुठे येणार आहे pi minus x मीन्स इकडे येणार हे सेकंड क्वाड्रंटमध्ये येऊन जाईल राईट आपण पाहू. ओके वन बाय वन बघू आपण आता बघा cos pi plus x कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल बघा इथे स्टार्ट होईल पर्यंत pi असतो plus x म्हणजे ह्या क्वाड्रंटमध्ये जाणार थर्ड क्वाड्रंटमध्ये जाणार आहे आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये cos कसा असतो निगेटिव्ह असतो. ओके निगेटिव्ह साइन द्यायचा पाय असेल पाय 2 पाय 3 पाय 4 पाय असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते का नाही होत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नेवर चेंज सो cos ला cos राहील आणि x ला x राहील. ओके यस गुड सर्वजण चॅट सेक्शन मध्ये सांगताय व्हेरी गुड राईट आहे हां ओके. हे बघा अशा प्रकारे हा cos चा असं कन्वर्ट झालेला आहे इनटू तुम्हाला मी एक वेळ सांगितलेलं आहे की cos मायनस थीटा असेल तर त्याचा आन्सर काय असतो cos थीटा असतो. कॉटच्या जर अँगल मध्ये cos मायनस x इक्वल टू ऑलवेज काय असतो cos x च असतो. कॉटच्या अँगल मध्ये समजा निगेटिव्ह असेल काही तर तिकडे पॉझिटिव्ह होऊन जातो. ओके मीन्स इनटू हे काय होणार आता cos x ला cos x आहे डिनॉमिनेटरला काय होणार आहे बघा sin pi minus x कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल बघा pi minus x म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये sin कसा असतो पॉझिटिव्ह असतो बरोबर. त्यावेळेस सेकंड क्वाड्रंटमध्ये sin हा पॉझिटिव्ह असेल pi मुळे sin चं cos होणार नाही आणि ते राहील sin ला sin राहील आणि हा थीटा इथे काय x ते x डायरेक्ट बेस असेल. ओके इनटू ॲज cos pi by 2 plus x सांगा pi by 2 कुठून कुठपर्यंत आहे इथून तर इथपर्यंत pi by 2 plus x म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये जायचं इन सेकंड क्वाड्रंट pi by 2 मुळे cos चं काय होणार आहे sin होईल आणि cos हा सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं आहे निगेटिव्ह म्हणून मायनस साइन करतोय. ओके आता काय करतोय मायनस साइन आणि थीटा काय दिली थीटा काय येतो x by x आहे. ओके मग काय झालं आपलं बघा cos into cos काय होतो cos square x डिनॉमिनेटरला sin into sin काय होतो sin square x
हा जो मायनस आहे का मायनस साइडला घेतला मी आपण मायनस साइडला घेतला मायनस मायनस हे कॅन्सल cos square x upon sin square x equal to cot square x. Okay, hence true. Write down. This is question number second. Second exercise 3.2. Page number 42. To that करायचे आपल्याला. LHS side is equal to RHS side. Yes. Next question. डायग्राम पुन्हा लिहून काढायची डायग्राम विसरायची नाही प्रत्येक गोष्टीची डायग्राम काढायची आता पण नंतर नंतर येत नाही मला पुन्हा पेज नंबर लिहून काढायचा एक्सरसाइज ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 6 नंबर cos theta plus sin 270 degree plus theta minus sin 270 degree minus theta. Okay, so काय करायचं आपल्याला plus cos omega plus theta is equal to 0. Plus cos 180 plus theta is equal to 0 असं दिलं आहे ओके बघा LHS साइड इज इक्वल टू RHS साइड आपल्याला प्रूव्ह करायची LHS साइड काय इक्वेशन जी cos theta plus sin 270 degree plus theta minus sin 270 degree minus theta plus cos 180 plus theta असा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे ओके तर बघा इज इक्वल टू ऍज इट इज अँगल मध्ये काय येतोय 270 डिग्री आणि 180 डिग्री अलाइड अँगल जर बघितला आपण कॅल्क्युलेट केला अलाइड अँगल रेटिंग अलाइड अँगल ओके अलाइड अँगल चा यूज करायचा आपल्याला बरोबर तर बघा 270 म्हणजे काय असतो 3π/2 काय ते 270 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो थर्ड क्वाड्रंटमध्ये नंतर 180 कुठून करणार तर इथे स्टार्ट होतो तर इथे हा असणार तुमचा 180 सेकंड क्वाड्रंट म्हणजेच काय असतो हा असतो ओके ठीक आहे एवढंच झालं राईट बघा 270 प्लस थीटा म्हणजे कुठून कुठपर्यंत येणार आहे 270 इथपर्यंत प्लस थीटा म्हणजे ह्या क्वाड्रंटमध्ये जाईल ओके या क्वाड्रंटमध्ये जाईल हा क्वेश्चन नेक्स्ट हा जर बघितला तर 270 इथून जर इथपर्यंत मायनस थीटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल हा क्वाड्रंटमध्ये जाईल आणि cos 180 प्लस थीटा 180 कुठून कुठपर्यंत इथून जर इथपर्यंत प्लस थीटा म्हणजे ह्या क्वाड्रंटमध्ये ओके तर 1/1 बघू याला आपण असं लिहू शकतो
LHS is equal to this, so is equal to as it is cos theta plus sin 270 म्हणजे काय असतो 3 pi by 2 plus theta minus sin 3 pi by 2 minus theta plus cos 180 means pi plus theta. याला आपण असं लिहू शकतो टाइप केला मी 270 ला 3 pi by 2 च्या आणि pi म्हणजे काय असतो 180 180 ला 3 pi लिहून टाकला. ओके cos theta as it is plus of plus as it is sin 270 3 pi by 2 पूर्ण पर्यंत आहे इक्वल प्लस theta म्हणजे कोणत्या कॉलम मध्ये तो फोर्थ कॉलम मध्ये pi by 2 3 pi by 2 असताना sin तो cos होईल आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये sin कसा आहे निगेटिव्ह म्हणजे तो sin कोण देणार आहे निगेटिव्ह sin हे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसा आहे निगेटिव्ह म्हणून sin आलेला आहे निगेटिव्ह. ओके इन फोर्थ क्वाड्रंट sin कसा असतो निगेटिव्ह असतो निगेटिव्ह. ओके sin निगेटिव्ह असतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये 3 pi by 2 मध्ये sin झाला आहे cos आणि हा थीटा आहे दिस. ओके मायनस 3 pi by 2 minus theta 3 pi by 2 is different minus का म्हणजे ह्या क्वाड्रंट मध्ये थर्ड क्वाड्रंट मध्ये sin कसा आहे निगेटिव्ह आहे. ओके मीन्स मायनस sin चे काय आहे cos थीटा थीटा आहे. ओके प्लस pi plus theta इथे तर pi plus theta म्हणजे हम थर्ड क्वाड्रंट मध्ये जाणार आहे हा पण. ओके थर्ड क्वाड्रंट मध्ये cos कसा असतो निगेटिव्ह cos ला cos आधीच राहील हा थीटा आधीच राहील. ओके नेक्स्ट इज इक्वल टू व्हॅल्यू cos ला cos व्हॅल्यू त्याकडे आहे मायनस cos थीटा मायनस प्लस काय होईल मायनस मायनस प्लस cos थीटा हा मायनस cos थीटा. ओके बघा प्लस cos थीटा मायनस cos ब्रॅकेट कॅन्सल प्लस cos थीटा मायनस थीटा cos थीटा इथे कॅन्सल सो आन्सर इज 0. सगळं कॅन्सल होऊन जाते आन्सर 0 होऊन जाते राइट हेन्स को म्हणा हेन्स को LHS is equal to RHS LHS is equal to RHS hence true. Third okay third पण घेऊत आपण क्वेश्चन होमवर्कला दिलेले क्वेश्चन होमवर्क करायचं सर्व. Next question. Same exercise. थर्ड क्वेश्चन असा आहे बघा तुमचा थर्ड क्वेश्चन से 840 degree into cot minus 940 degree 45 plus sin 600 degree into tan minus 690 into tan
is equal to 3 by 2 is equal to 3 by 2. Okay, is equal to 3 by 2. असं आहे बघा, एनर्जी साइड इक्वल टू एनर्जी साइड आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके बघा, एनर्जी साइड काय आहे, से 840 into cot minus 945 degree plus sin 600 plus tan minus 600 then तुमची एनर्जी साइड. ओके बघा, आता हा जो अँगल आहे का, हा डिग्री मध्ये दिलेला आहे सगळे अँगल तुम्हाला. त्याला कन्वर्ट करा रेडियन मध्ये स्टार्टिंगला. काय होणार आहे ते बघा, अँगल कसे असतात तुम्हाला सांगितलं नाही आधी. 180 means cos to pi, 2 pi means cos to 360, 3 pi means what? 540, right? 4 pi means 720, 5 pi means what? 720 plus 180, 0, 0, 9, right? 900. Okay, बघू द्या. हे काय नाही, रेडियनला मी डिग्री मध्ये कन्वर्ट केलं किंवा डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट केले, राईट? हे बघा, वन बाय वन बघू आपण आता. से सेकंड स्टेप आहे, से 840. हे बघा, cos म्हणजे काय असतो, cos अपॉन sin म्हणजे cos थीटा मायनस sin थीटा. ओके, अपॉन sin थीटा. जर अँगल मध्ये मायनस असेल तर काय तो बाहेर येतो, मी बाहेर काढून देतो. मायनस cot 945 प्लस sin 600 आहे ते पाय, हा मायनस आहे ना, अँगल मध्ये बाहेर येतो tan into tan 600. सांगितलं tan काय असतो, sin अपॉन cos. sin मायनस थीटा काय असतो, मायनस sin थीटा. आणि cos मायनस थीटा काय असतो, cos थीटा प्लस असतो. ओके, ते यूज करून आपण हा जो अँगल मधला मायनस आहे का बाहेर काढलाय अशा प्रकारे. ओके, नेक्स्ट आपला आलाड अँगल यूज करायचा आहे. आलाड अँगल आणायचे काय असणार आहे, त्याला मायनस से 840 कुठे जाते, 720 प्लस किती केले म्हणजे 840 बनायला तर 720 प्लस 120. ओके 120 आणि 900 मायनस केले म्हणजे किती बनवणार, 900 म्हणजे काय 5 पाय मायनस 60 जर केला तुम्ही, 5 पाय म्हणजे काय तुमचे 900 आहे, 900 मायनस 60 केला 840 येतो. 840 ला मी असं कन्वर्ट केलं. ओके, नेक्स्ट स्टेप इनटू cot. cot आहे किती 945, 900 मध्ये प्लस 45 केला तर काय होतो 945. आता 900 आहे इथे ना तुम्ही 5 पाय प्लस 45. ओके, नेक्स्ट मायनस चा मायनस आहे किती sin 600, 540 प्लस 60 म्हणजे काय असतो sin 600 असतो. ओके, मी sin ला करतो असं 540 किती असतो 3 पाय प्लस 60. ओके, आता क्वेश्चन इनटू काय tan 690 उदाहरण आहे इथं 720 मध्ये किती मायनस त्यामध्ये 690 येणार आहे, तर 720 ला काय दिलं मी 4 पाय मायनस 30. ओके, अशा प्रकारे आपण डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट केलेला आहे शॉर्टकट. ओके, नेक्स्ट आहे बघा, मायनस साइन से काय दिली बघा, युजिंग आलाड अँगल. आलाड अँगल काय सांगतोय, प्रत्येक क्वेश्चनची डायग्राम काढायची, रिप्रेझेंट करायची बघा. ओके, 5 पाय कुठे येणार आहे, 5 पाय हे बघा, इक्वल 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय and 5 पाय. ओके, त्या क्वाड्रंटमध्ये येते 5 पाय मायनस थीटा, 5 पाय मायनस थीटा म्हणजे कोणते राहणार आहे, ह्याच क्वाड्रंटमध्ये राहील. ओके, सेकंड क्वाड्रंटमध्ये राहील आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कसा असतो निगेटिव्ह.
इथं कोणाला पॉझिटिव्ह साइन आणि कोसेक दोघं पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. ओके, तर इथं आन्सर काय येणार आहे मग मायनस सी. बघा मायनस ला मायनस आलेली सेक 5 पाय असेल तर सेक ला सेकच राहील आणि 5 पाय सेकंड क्वार्टर मध्ये सेक हा निगेटिव्ह आहे मायनस सेक आणि थीटा बाकी आलेली. ओके, म्हणजे तुमची पहिली स्टेप इंटू लाईन टू आलेली पाय 5 पाय कुठे 5 पाय इथे देणार आहे 5 पाय. ओके, हा 5 पाय आहे तुमचा 5 पाय इथे देतोय 5 पाय b पाय पाय हे नेक्स्ट विराज राहते ऑर्डर. ओके, तर मग इथे येणार आहे 5 पाय. तर बघा 5 पाय प्लस थीटा 5 पाय प्लस थीटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये जातो थर्ड क्वाड्रंटमध्ये जाईल. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉट कसा असतो पॉझिटिव्ह, कारण की tan म्हणजे रेसिप्रोकल कॉट दोघे कसे असतात पॉझिटिव्ह असतात. ओके, मीन्स कॉट इथे पॉझिटिव्ह येणार आहे 5 पाय मध्ये कॉटला कॉट ऍडिट राहील हा 45 इथे राहील. ओके, आता तुमचा सेकंड स्टेप इथपर्यंत सॉल्व्ह झालाय. मायनस ला मायनस ऍडिट समोर साइन 3 पाय कुठपर्यंत 3 पाय आता 1 पाय 2 पाय आणि 3 पाय पुन्हा या सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. ओके, तर 3 पाय प्लस थीटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातो पुन्हा थर्ड क्वाड्रंट मध्ये जाईल. राईट, म्हणजे साइन पुन्हा तो थर्ड क्वाड्रंट मध्ये जाईल आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो निगेटिव्ह असतो म्हणजे मायनस साइन 60 डिग्री असा होऊन जाईल. ओके, नेक्स्ट प्लस ला प्लस आहे tan 4 पाय 4 पाय इज इक्वल टू 1 पाय 2 पाय 4 पाय. ओके, मायनस थीटा म्हणजे हा 4 क्वाड्रंट मध्ये येईल. ओके, 4 पाय रूट परत येतो इज राऊंड 1 ला परत येतो मायनस पॉइंट ठेवून येतो या क्वाड्रंट मध्ये राहील आणि ह्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असते cos आणि रेसिप्रोकल सेक दोघं तिथे पॉझिटिव्ह असतात. ओके, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. राईट, हां यस. तर मग tan 4 पाय मध्ये tan ला tan ऍडिट राहील हा 30 बट tan हा 4 क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे म्हणून इथे साइन पण निगेटिव्ह आहे मायनस tan 30. ओके, असं होऊन जाईल आपलं. नेक्स्ट क्वेश्चन मायनस इंटू मायनस काय आहे प्लस sec 16 into cot 45 minus minus plus sin 60 minus tan 30. आणि मी प्लस मायनस काय असतो मायनस sec 30 60 ची व्हॅल्यू काय आहे sec म्हणजे काय असतो cos sec काय असतो cos 1/cos 60. ओके, तर cos 60 ची व्हॅल्यू काय असते 1/2 आवाज जाईल म्हणजे काय आन्सर तुमचं 2 येऊन जाईल. अजून एकदा बघा हे बघा इथे सांगतो मी sec 60 डिग्री इज इक्वल टू काय असतो 1/cos 60 डिग्री. cos 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते 1/2. ओके, 1/1/2 cos 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते 1/2. हे 1 च्या खाली काय म्हणजे काय आहे 1 आहे. ए अपॉन बी डिवाइड बाय सी अपॉन डी काय असतो ए अपॉन बी डिवाइड बाय सी अपॉन सी इज 2. 1/1 into 2/1 इज इक्वल टू काय आहे 2. अशा प्रकारे 2 येऊन जाईल. ओके, इज इक्वल टू 2 येऊन जाईल. तर म्हणजे sec 60 ची व्हॅल्यू आहे तुम्हाला 2. sec 60 ची व्हॅल्यू आहे तुम्हाला 2 आलेली आहे. अशा प्रकारे मी 2 लिहिलं आहे. ओके, sec 60 डिग्री is equal to 2. नेक्स्ट cot 45 काय असतो बरं cos 45 काय असेल cos अपॉन sin 45. तर cos 45 काय असतो 1/√2 आणि sin 45 1/√2. गेट कॅन्सल is equal to 1 is equal to 1 is its answer. Okay, hold it all. हे बघा आपल्याला cot 45 काढायचा होता cos 45 अपॉन sin 45.
cos 45 upon sin 45 cos 45 वाली काय असती 1/2 आणि sin पण 45 काय असती 1/2 दोन्ही पण कॅन्सल होतात उत्तर येईल तुमचं 1 ओके मीन्स cos 45 ची किंमत येईल तुम्हाला 1 cos 45 is 1 प्लस ला प्लस आहे की sin 60 डिग्री काय असतो बघा sin 60 डिग्री व्हॅल्यू असते वेळ करा म्हणतो तुम्हाला लक्षात ठेवा √3/2 असा असतो ओके √3/2 √3/2 मायनस tan 30 डिग्री tan 30 डिग्री काय असतो tan 30 इक्वल बघा sin 30 upon cos 30 इक्वल sin 30 काय असतो 1/2 and cos 30 काय असतो √3/2 2 to get cancel 1/√3 येते answer ओके अशा प्रकारे काढायचे समोर करायचे इज आन्सर 1/√3 एक मिनिट हां इससे into cot प्लस ला प्लस आहे ते इथं काय मल्टिप्लिकेशन आहे ना सेकंड मल्टिप्लिकेशन बरोबर आहे मल्टिप्लिकेशन is minus बरोबर आहे फक्त इथं मल्टिप्लाय आहे हा जो आहे ना एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन चा साइन आहे हा एवढा आला आहे म्हणजे हा मायनस हा ओके √3 गेट कॅन्सल √3 गेट कॅन्सल तो और आंसर विल बी काय असणार आहे 2 मायनस 1/2 हे बघा हा 2 आहे ती मायनस ला मायनस आहे ती आणि इथं काय √3 गेट कॅन्सल 1/2 इथे येणार आहे 1/2 ओके याच्या खाली काय म्हणजे काय आहे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला काय येईल आन्सर याचं 22 4 minus 1 divided by 2 is equal to 3/2 okay 3/2 इधर तो बोलत होता इथे कॅल्क्युलेशन मी विचार केला इथे कॅल्क्युलेशन केल्यानंतर वेगवेगळं आन्सर येऊ लागलं बघा आपलं काय आलं होतं 3/2 मी ते कॅल्क्युलेशन वेगवेगळं होतं कारण इथं प्लस आलता ना बघितलं वरती इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मी इथे मल्टिप्लिकेशन कंटिन्यू केलं अशा प्रकारे आपलं प्रूव्ह झालेलं आहे ओके राइट डाउन ऑल कोणा काही प्रॉब्लेम असेल तर विचारा नेक्स्ट क्वेश्चन इधर फक्त मल्टिप्लिकेशन करायचं मी तो करायचं लास्ट क्वेश्चन एक लास्ट क्वेश्चन घेणार आहोत आपण आता आपल्या स्टॉप करून आपण क्लास होमवर्क का क्वेश्चन घ्या लिहून write down homework question homework and the value tan minus 690 degree question first है exercise 3.2 exercise 3.2 मतलब 6 नंबर का क्वेश्चन नेक्स्ट
sec 240 दोन क्वेश्चन सॉल्व करायचे तुम्हाला. ओके, होमवर्कचे क्वेश्चन आहेत. नेक्स्ट एक्सरसाइज 3.2 मधला क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला सेकंड क्वेश्चन करायचं आहे तुम्हाला. ओके, पेज नंबर 41, पेज नंबर 41 solve second example. त्याच्यावरचं सेकंड एक्झाम्पल करते. पेज नंबर 41 सॉल्व मध्ये सेकंड नंबरचं एक्झाम्पल. Prove that. शेवट लास्ट क्वेश्चन आहे आता हा. Prove that. Prove the following. Prove the following. फर्स्ट क्वेश्चन आहे साइन. होमवर्कचे क्वेश्चन लिहून घेतले असते तर पेज नंबर 41 मध्ये बघा. पेज नंबर 41. Prove the following. Sin pi by 15. This is last question on other angle plus sin 4 pi by 15 minus sin 4 pi by 15 pi by 15 minus 11 pi by 11 pi by 50. हे बघा क्वेश्चन काय आहे. sin pi by 15 plus sin 4 pi by 15 minus 14 pi by 15 minus sin 11 pi by 15. ओके, बघा इथे आपण अवघड क्वेश्चन आहे. खूप सोपा आहे, काहीच नाही त्यात. ओके, आपला प्रूफ काय करायचं. इज इक्वल टू 0 करायचं. बघा इज इक्वल टू 0 करायचे. याचे साइन काय आपले sin pi by 15 plus sin 4 pi by 15 minus sin 14 pi by 15 minus sin 11 pi by 15. हा त्याचा क्वेश्चन आहे. ओके, आता बघा NHS is equal to and it is sin pi by 15 in plus sin 4 pi by 15 minus 14 pi by 15 ला आपण असं कन्वर्ट करायचे. करता येईल का बरं? करता येईल. sin first sin 15 pi
मायनस किंवा मग आपण असं करू शकतो त्याला y मायनस 15 प्लस मायनस 5/50 करू शकतो का? बघा 15 into पाय काय होतो 15 पाय मायनस 1 पाय काय होणार आहे 14 पाय. ओके मीन्स इज इक्वल टू मायनस साइन पाय मायनस 5/50 असं करू शकतो त्याला कन्वर्ट. ओके म्हणजे जे सारखं होईल तो आणि मायनस बाय युजिंग आला अँगल म्हणून करतोय आपण असं. आणि पुन्हा याला असं करायचंय याला काय करणार तुम्ही आता पुन्हा आला अँगल यूज करून साइन पाय मायनस 4π/50 बघा येतो कन्वर्ट एक केले बाय आला अँगल वरून 15 into पाय काय होतो 15 पाय मायनस 4 पाय किती होतो 11 पाय 11π/15 असं लिहू. अजून एकदा सांगतो तुम्हाला हे स्टेप कसे समजतं. sin π/15 sin π/15 आधी केला मी प्लस ला प्लस आधी केला sin 4π/15 sin 4π/15 आधी केला. नंतर या sin ला मी कसं केलंय याच्यामध्ये आणायला प्रयत्न केला बघा 14π/15 ला मी आता लिहू शकतो sin पाय मायनस 5/15 15 into पाय काय होतो 15 पाय मायनस पाय काय होतं 14 पाय अपॉन 15 याचं कन्वर्ट मी अशामध्ये केलेलं आहे. sin 11π/15 ला केलेलं आहे मी 15 into पाय काय होतो 15 पाय मायनस 4 पाय 15 मधून 4 गेला तर किती होतात 11 पाय डिवाइडेड बाय 15 अशा प्रकारे एक्झाम्पल झालेला आहे. नेक्स्ट sin π/15 ला sin π/15 आधी and sin 4π/15 ला 4π/15 आधी मायनस हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल राइट सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल पाय म्हणजे आणि मायनस थीटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो सेकंड क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये sin क्वालिटी असतो sin π/15 इज आन्सर. ओके नेक्स्ट हा sin पाय मीन्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये सेकंड आणि मायनस क्वांटिटी मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये राहायची म्हणजे तो काय येणार आहे मायनस 4π/15 मीन्स पाय sin चा पाय सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. ओके आणि हा इजी कोड आली बघा sin π/15 कॅन्सल प्लस मायनस sin π/15 गेट कॅन्सल प्लस पाय sin 4π/15 आणि मायनस sin 4π/15 गेट कॅन्सल आन्सर काय आहे 0. hence true LHS is equal to RHS hence true. okay write down page number 41 textbook page number 41. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज. ओके today we stop here. ते थांबू आपण. कोणाला काही अडचण असेल तर विचारा. सर सेकंड नाही टाइम आपला झाला बेटा आपला टाइम संपलेला आहे. हा थर्ड घेतला आपण तुम्ही म्हटले होते तर हा तुला जर प्रॉब्लेम असेल तर क्लासमध्ये ओके आज मी इथं सिंहगड ब्रांचलाच आहे येऊ शकतोस तुला सॉल्व करून देईन. सेकंड स्टेप का ठीक आहे बघा सेकंड स्टेप बघा फर्स्ट स्टेप अशी आहे याच्यावर सेकंड स्टेप कशी आणली आपण sin π/15 sin π/15 आली प्लस प्लस आली sin 4π/15 आली मायनस बघा ही सेकंड स्टेप आहे राइट. ही स्टेप नसेल समजलं तुम्हाला हा पार्ट मी आधी दिला इथं फक्त ह्या 14π/15 याला कन्वर्ट कसं केलं मी याला ते सांगतो मी एक्सप्लेन करून तुमचं 14π/15 ला मी असं लिहिले पाय मायनस π/15 याला असं लिहिलंय याच्या खाली काय नाही म्हणजे काय असतो एक असतो 15 पाय मधून एक पाय गेला किती होतात 14 पाय आणि 15 into 1 15 अशा प्रकारे. ओके येथे हे झालं एक्सप्लेनेशन. नेक्स्ट याचं पण असंच केलंय मी याच्यामुळे स्टेप लिहिली ना
हे बघा 11 पाय बाय 15 ला मी असं लिहू शकतो पाय मायनस 4 पाय बाय 15 बघ 15 इंटू पाय काय होता 15 पाय मायनस 4 पाय किती होता 11 पाय 15 मधून 4 गेला तर 11 पाय राहतात आणि डिवाइडेड बाय 15 असे दोन चेंजेस केले मी त्या दोघांमध्ये असा चेंजेस केलेला आहे आणि युजिंग मग आलाड अँगल वरून हे असं दिलेलं आहे खाली बाय युजिंग आलाड अँगल व्यवस्थित लिहायचं ओके केलं मी असं कारण की मला माहित होतं याचं कन्वर्ट मी असं केला आणि बाय युजिंग आलाड अँगल केला इकडे काय आहे sin पाय बाय 15 आहे ओके डिनॉमिनेटरला पण 15 होता वरती पाय आणण्यासाठी मी इथे असं कन्वर्जन केलेलं आहे तर मला sin पाय बाय 15 भेटला मायनस नंतर हे करून काय भेटलं मला sin 4 पाय बाय 15 भेटला मग मायनस प्लस गेट कॅन्सल वी गेट 0 आणि आपल्याला ट्रू चेक करायचं होतं LHS इज इक्वल टू RHS ला काय होतं आपला 0 होता ओके झालं प्रूव्ह LHS इज इक्वल टू RHS ठीक आहे राइट डाउन ऑल फॅक्टरायझेशन फॉर्म्युलावरती नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूत आपण ठीक आहे मार्केटला उद्या येईल मी ठीक आहे मार्केटला उद्या येईल हा टेस्ट तुम्हाला उद्या सांगेल मी टेस्ट कधी होईल आपल्याला ठीक आहे So today we will get